नमस्कार. मार्च 2026 मध्ये भारतात काय काय घडलं याचा आज आपण आढावा घेणार आहोत. या काही ठळक घडामोडींमधून आपल्याला भारताच्या प्रगतीची एक नवी दिशा स्पष्ट दिसेल. तर प्रश्न असा आहे की एक गतिमान राष्ट्र म्हणजे नेमकं काय? मार्च 2026 मधल्या काही महत्त्वाच्या बातम्यांमधून आपण हेच समजून घेणार आहोत. तंत्रज्ञान, सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्याच बाबतीत भारत किती वेगाने बदलतोय, चला पाहूया. चला तर सुरुवात करूया भारताच्या डिजिटल आघाडीपासून. तंत्रज्ञानाचा वापर करून भारत आपलं भविष्य कसं घडवत आहे आणि सामान्य माणसाचं आयुष्य सोपं कसं करत आहे यावर एक नजर टाकूया. आणि या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे रिझर्व्ह बँकेचं पेमेंट्स विजन 2028. याचा उद्देश फक्त व्यवहार सोपे करणं नाहीये, तर ते अधिक सुरक्षित बनवणं आणि फसवणुकीला आळा घालणं हा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार असोत किंवा स्थानिक व्यवसाय, सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ट्रेड्स इंटरऑपरेबिलिटी. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण ही गोष्ट खूप साधी आणि महत्त्वाची आहे. बघा, लहान व्यावसायिकांचे पैसे अनेकदा अडकून पडतात. ही सिस्टीम त्यांना एकाच ठिकाणी अनेक बँकांकडून त्यांच्या बिलांवर कर्ज घ्यायला मदत करते. म्हणजे पैशांची चणचाळ कमी होणार. पण हे डिजिटल जग जितकं सोयीचं आहे तितकंच ते जोखमीचंही आहे, नाही का? विशेषतः महिलांना ऑनलाईन फसवणुकीचा मोठा धोका असतो. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आणि ट्रूकॉलर यांनी मिळून ट्रू सायबर सखी हा एक उपक्रम सुरू केलाय, जो महिलांना ऑनलाईन जगात सुरक्षित राहायला शिकवेल. हेच डिजिटायझेशन आपल्याला गृहसुगम पोर्टलमध्येही दिसतं. जरा विचार करा, घरबसल्या वेगवेगळ्या बँकांच्या गृहकर्जांची तुलना करायची, बँकेत न जाता अर्ज करायचा आणि आपल्या अर्जाची स्थिती लगेचच्या लगेच तपासायची. हे सगळं आता शक्य झालंय, विशेषतः संरक्षण आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. आणि ही डिजिटल क्रांती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, हे विशेष. स्टार्टअप सहाय्यक सारख्या प्लॅटफॉर्ममुळे आता लहान शहरांमधल्या म्हणजे टियर 2 आणि टियर 3 शहरांमधल्या नवीन उद्योजकांनाही बळ मिळतंय. म्हणजे आता देशाच्या कानाकोपऱ्यातून नवनवीन कल्पना पुढे येतील. आता डिजिटल आघाडी मजबूत करण्यासोबतच भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाही तितकंच महत्त्व देतोय. चला आता वळूया देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्राकडे आणि पाहूया तिथे काय मोठी पावलं उचलली जात आहेत. संरक्षण अधिकरण परिषदेने तब्बल 2.38 लाख कोटी रुपयांच्या नवीन प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. हा आकडा इतका प्रचंड आहे की तो अनेक लहान देशांच्या वार्षिक बजेटपेक्षाही जास्त आहे. यातून आपल्या सशस्त्र दलांचं मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होणार आहे, हे नक्की. मग प्रश्न येतो की हा पैसा नक्की कुठे वापरला जाणार आहे? तर धनुष तोफा, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि अत्याधुनिक ड्रोन्स अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी. या एका गुंतवणुकीमुळे आपल्या लष्कराच्या तिन्ही दलांची ताकद कित्येक पटींनी वाढणार आहे. आणि हे फक्त बाहेरून खरेदी करण्यापुरतं नाहीये, तर देशातही नवनवीन गोष्टी तयार होत आहेत. उदाहरणार्थ वायुबाण हा प्रकल्प. हा देशातला पहिला असा ड्रोन आहे जो हेलिकॉप्टरमधून सोडला जातो आणि यामुळे हवाई दलाला 50 किलोमीटरपेक्षा जास्त दूरच्या लक्ष्यावरही हल्ला करण्याची क्षमता मिळाली आहे. आणि यालाच जोडून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातच संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यावर मोठा भर दिला जातोय. यासाठी भारतीय लष्कर आणि IIT मद्रास प्रवर्तक यांच्यात एक महत्त्वाचा करार झालाय, ज्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाला आणखी गती मिळेल. बरं, भारताची ही जी काही प्रगती आहे ती त्याच्या जागतिक संबंधांमध्येही स्पष्टपणे दिसून येते. चला तर त्याबद्दल थोडं बोलूया. आर्थिक आघाडीवर संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. OECDने आर्थिक वर्ष 26 साठी 7.6% वाढीचा अंदाज कायम ठेवलाय, पण जागतिक अनिश्चिततेमुळे पुढच्या वर्षाचा अंदाज थोडा कमी केलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत वेगाने वाढत असला तरी जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रभाव त्याच्यावरही पडतोच. आर्थिक प्रगतीसोबतच भारत मुत्सद्देगिरीतही महत्त्वाची भूमिका बजावतोय. नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना खूपच प्रेरणादायी होती. नवकल्पना, विज्ञान नेतृत्व आणि उद्योजकतेतील महिला. यातून दिसतं की भारत जागतिक व्यासपीठावर महिलांच्या नेतृत्वाला किती महत्त्व देतोय. आंतरराष्ट्रीय संबंधात नेतृत्वाची भूमिका खूपच महत्त्वाची असते. याच काळात पेरियासामी कुमारन यांची युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली. तर दुसरीकडे नेपाळला बालेंद्र शाह यांच्या रूपाने सर्वात तरुण पंतप्रधान मिळालेत. या दोन्ही घडामोडींमुळे या देशांसोबतच्या संबंधांना एक नवी दिशा मिळू शकते. चला आता या राष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टींना थोडं जमिनीवर आणूया आणि समाज, संस्कृती आणि वैयक्तिक प्रगतीच्या कथांशी जोडून पाहूया. बघा, देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का?
याच दिशेनं नशामुक्त भारत अभियान हे एक मोठं पाऊल आहे. शाळांच्या आसपासचा परिसर ड्रग्ज फ्री झोन घोषित करण्यात असून ते 2047 पर्यंत संपूर्ण भारत व्यसनमुक्त करण्याचं एक स्पष्ट ध्येय यात ठेवण्यात आलंय. याचबरोबर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीही आधुनिक प्रयत्न सुरू आहेत. सांस्कृतिक मंत्रालय आणि YouTube यांच्यात एक करार झालाय, ज्यामुळे आपल्या देशातील लोकसंगीत आणि आदिवासी संगीताला जागतिक व्यासपीठ मिळेल आणि यातून स्थानिक कलाकारांना डिजिटल प्रशिक्षण आणि पाठिंबाही दिला जाईल. मार्च महिन्याने आपल्याला कला, क्रीडा आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांतले महत्त्वाचे क्षण दाखवले. एकीकडे रामकुमार मुखोपाध्याय यांना सरस्वती सन्मान मिळाला, तर दुसरीकडे बॅडमिंटनपटू कॅरोलिना मारिनने निवृत्ती जाहीर केली. पर्यावरणासाठी अर्थवरचा 20वा वर्धापन दिन साजरा झाला आणि स्तुती प्रधान यांची जागतिक युवा संसदेसाठी निवड झाली. हे सगळंच खूप महत्त्वाचं आहे. आता क्रीडा जगतातील एका बातमीकडे वळूया. लवकरच एक महत्त्वपूर्ण आणि थोडा गुंतागुंतीचा धोरणात्मक बदल होणार आहे. या नव्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे SRY जनुकीय तपासणी. सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक अनुवांशिक चाचणी आहे जी महिला खेळाडूंची पात्रता ठरवण्यासाठी वापरली जाईल. या बदलामुळे खेळातील समानतेवर जगभरात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. आणि शेवटी वैयक्तिक कामगिरीचा सन्मान. याच ब्रिक्स शिखर परिषदेत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना ट्रेल ब्लेझर लिव्हिंग लिजेंड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कला आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाचा हा एक गौरव आहे. तर डिजिटल क्रांती, अभूतपूर्व संरक्षण गुंतवणूक आणि जागतिक स्तरावर वाढता प्रभाव असं काहीसं चित्र होतं मार्च 2026 मधल्या भारताचं. आता प्रश्न हा आहे की इतक्या वेगाने बदल होत असताना भारताचं पुढचं चित्र कसं असेल आणि या बदलांमध्ये आपली सर्वांची भूमिका काय असेल, हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो.